नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना आणि सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आजचा विषय इतका का महत्त्वाचा आहे हे मी अगदी सोप्या भाषेत सांगतो। संजय गांधी निराधार योजना ही अशी योजना आहे ज्यांचा लाभ घेणारे लोक दर महिन्याच्या पैशावर अवलंबून असतात। उदाहरणार्थ, दिव्यांग बांधव असतात, जे स्वतःचं काम करू शकत नाहीत, ज्यांच्यासाठी हा पैसा म्हणजे औषध, किराणा आणि रोजच्या गरजांचा आधार असतो। विधवा महिला असतात, ज्यांच्या घरात काम करणारा कोणी नसतो, त्यांच्यासाठी हा हप्ता म्हणजे महिन्याचं घर चालवण्याचं एकमेव साधन असतं। ज्येष्ठ नागरिक असतात, ज्यांचं वय झालेलं आहे, काम करणं शक्य नसतं, त्यांच्यासाठी हा पैसा म्हणजे स्वतःचं स्वाभिमानानं जगणं। आणि काही लोक असे असतात जे आजारपणामुळे काम करू शकत नाहीत, महिन्याला डॉक्टर, औषध यासाठी हा पैसा उपयोगी पडतो। म्हणून मित्रांनो, हा पैसा उशिरा आला किंवा आला नाही तर या लोकांचं संपूर्ण महिन्याचं गणित बिघडतं। म्हणूनच हा प्रश्न फक्त पैसे कधी येणार एवढाच नाही, तर या लोकांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे। मित्रांनो, आता थोडा विचार करून बघा, जानेवारी महिना सुरू होऊन आज 10-11 तारीख निघून गेलेली आहे। सामान्यपणे काय होतं, पैसे कधी येणार असतील तर सरकारचा शासन निर्णय येतो, वेबसाईटवर तारीख टाकली जाते किंवा कुणीतरी अधिकृत माहिती सांगतो। पण सध्याची परिस्थिती काय आहे? अजूनही एकही शासन निर्णय नाही, वेबसाईटवर काहीच अपडेट नाही, मंत्री असोत, अधिकारी असोत, काही स्पष्ट उत्तर देत नाही। म्हणजे मित्रांनो, सगळीकडे पूर्ण शांतता आहे। आणि जेव्हा अशी शांतता असते तेव्हा लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरतो, आपले जानेवारीचे पैसे नेमके कधी येणार? कारण हा प्रश्न फक्त तारखेचा नाही, तर घर चालवायचा, औषध घ्यायचा आणि रोजच्या गरजांचा प्रश्न आहे। मित्रांनो, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अलीकडेच गिरीश महाजन साहेबांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक माहिती दिली। त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे एकत्र दिले जाणार आहेत आणि ही रक्कम 14 जानेवारी पूर्वी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी थेट डीबीटी पद्धतीने खात्यात जमा होणार आहे। ही बातमी बाहेर आल्यानंतर खूप निराधार लाभार्थ्यांनी आम्हाला संपर्क साधला। ते म्हणाले होते, जर लाडकी बहीण योजनेचे पैसे इतक्या लवकर येत असतील तर आमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येणार? आणि याच प्रश्नामुळे आजचा विषय अजून जास्त महत्त्वाचा ठरतो। मित्रांनो, आता इथेच एक खरी शंका निर्माण होते। निराधार लाभार्थी थेट विचारत आहेत, जर लाडकी बहीण योजना सरकारसाठी एवढी महत्त्वाची असेल तर संजय गांधी निराधार योजना महत्त्वाची नाही का? कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही फक्त एक सरकारी योजना नाही, ही योजना म्हणजे गरिबांसाठी आधार, ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी साथ आणि अनेकांसाठी जगण्याची शेवटची आशा। मग प्रश्न असा पडतो, जेव्हा लाडकी बहीण योजनेबाबत इतकी स्पष्ट माहिती दिली जाते तेव्हा या योजनेबाबत मात्र सरकारकडून पूर्ण शांतता का? हा प्रश्न आज प्रत्येक निराधार लाभार्थ्यांच्या मनात जोडलेला आहे। मित्रांनो, एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, आजकाल डीबीटी म्हणजे थेट खात्यात पैसे देण्याची पद्धत हे निवडणुकाच्या काळात फार महत्त्वाची ठरते। कारण जेव्हा पैसे थेट खात्यात येतात तेव्हा त्याचा परिणाम थेट लाभार्थ्यांवर होतो। आता लाडकी बहीण योजना बघा, ही योजना अतिशय संवेदनशील आहे आणि मागच्या वेळेला सत्तेत बदल होण्यामागे या योजनेचा मोठा प्रभाव होता। म्हणून मित्रांनो, निवडणुकीच्या आधी या योजनेचे पैसे लवकरात लवकर देण्याची घाई सरकारकडून दिसते आणि हाच मुद्दा आज चर्चेचा विषय ठरत आहे। मित्रांनो, आता इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, जर काही योजना महत्त्वाच्या असतील त्याबाबत मंत्री समोर येऊन बोलतात, माहिती देतात, तारखा सांगतात, पण मग संजय गांधी निराधार योजनेबाबतीत संबंधित मंत्री असोत, सामाजिक न्याय विभाग असो किंवा संबंधित अधिकारी असोत, हे सगळे लोक समोर येऊन स्पष्टपणे का बोलत नाहीत? एक साधा प्रश्न आहे, निराधार लाभार्थ्यांचे मतदान सरकारसाठी महत्त्वाचे नाही का? जर महत्त्वाचे असेल तर मग या योजनेबाबत अशी शांतता का? हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या मनात आहे। मित्रांनो, आता वास्तव परिस्थिती थोडी समजून घ्या। आज काय दिसतंय, आमदार निधी असतो, खासदार निधी असतो, दिव्यांगांसाठी 30-30 लाखांचा निधी असतो, आश्रमशाळा, वसतिगृहांसाठी वेगवेगळे पैसे दिले जातात। हे सगळे निधी वापरले जात आहेत का यामध्ये शंका नाही, पण प्रश्न असा आहे, जे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जायला हवेत तेच पैसे वेळेवर का दिले जात नाहीत?
कारण मित्रांनो, कागदावर योजना चालू आहेत, निधी मंजूर आहेत, पण ज्यांना दर महिन्याला त्या पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत तो पैसा वेळेवर पोहोचत नाही. आणि हाच आजचा खरा प्रश्न आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 14 जानेवारी पूर्वी पैसे येतील का? माझं व्यक्तिगत मत सांगायचं झालं तर हो, पैसे येण्याची शक्यता आहे, पण अजून अधिकृत माहिती का दिसत नाही हेही समजून घ्यायला हवं. सध्या आचारसंहिता लागू आहे आणि या काळात नवीन शासन निर्णय काढणं सोपं नसतं. तसंच निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते आणि वेबसाईटवर तारीख टाकणं सुद्धा रिस्की मानलं जातं. म्हणून मित्रांनो, या सगळ्या कारणांमुळे कदाचित अजून अपडेट नाही, माहिती समोर आलेली नाही, पण तरीही 14 जानेवारी पूर्वी पैसे येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मित्रांनो, या ठिकाणी सरकारला एकच नम्र विनंती करायची आहे. जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेत देण्याचा प्रयत्न करताय, तसाच प्रयत्न संजय गांधी निराधार योजनेसाठीही करा. कारण आम्हीही माणसं आहोत, आमचंही आयुष्य आहे. हा पैसा फक्त रक्कम नाही, तो आमच्यासाठी आधार आहे, जगण्याचं साधन आहे. म्हणूनच सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेवढंच महत्व द्यावं, इतकीच विनंती आहे. मित्रांनो, एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो, मतदान करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क सगळ्यांनी वापरायलाच हवा. मतदान कधीही टाळू नका. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला मतदान करायचं हा निर्णय प्रत्येकाने विचार करून घ्यावा. कारण जे लोक आपल्याला अडचणीच्या वेळी आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्या प्रश्नांकडे लक्ष देतात, त्यांनाच आपली साथ मिळायला हवी. मतदान करा, पण विचार करून करा, हेच सांगायचं आहे. मित्रांनो, इथे फक्त पैशांचा प्रश्न नाही, तर निराधार लाभार्थ्यांच्या मानसिक अवस्थेचाही प्रश्न आहे. कारण जेव्हा दर महिन्याला ठराविक तारखेला पैसे येतात तेव्हा लाभार्थी आधीच नियोजन करतात, औषधे घ्यायची, किराणा घ्यायचा, लाईट बिल भरायचं. पण जेव्हा तारीख निघून जाते आणि कुठलीही माहिती मिळत नाही तेव्हा त्या लोकांच्या मनात अस्वस्थता वाढते. फोन करून विचारायचं तरी कोणाकडे विचारायचं, वेबसाईटवर काही नाही, अधिकारी बोलत नाही. म्हणून मित्रांनो, ही शांतता निराधार लाभार्थ्यांसाठी खूप त्रासदायक ठरते. मित्रांनो, इथे सरकारकडून खूप मोठी घोषणा अपेक्षित नाही, फक्त एक छोटी गोष्ट हवी, स्पष्टता. पैसे येणार असतील तर या तारखेला येतील असं सांगावं. थोडा उशीर होणार असेल तर तेही स्पष्ट सांगावं. कारण सत्य माहिती मिळाली तरी निराधार लाभार्थी मनाशी तयारी करू शकतात. पण सध्या ना होकार आहे ना नाकार आहे आणि हीच गोष्ट लोकांना जास्त त्रास देते. म्हणूनच सरकारकडून किमान एवढी अपेक्षा आहे की या योजनेबाबत स्पष्ट आणि थेट माहिती लवकरात लवकर द्यावी. मित्रांनो, शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जानेवारी महिन्याचे पैसे खूप गरजेचे आहेत, कारण मागचे हप्ते आधीच उशिरा मिळालेले आहेत. अनेक घरांमध्ये हा पैसा येण्यावरच महिन्याचं नियोजन ठरतं. म्हणून सरकारला नम्र पण ठाम विनंती, 14 जानेवारी पूर्वी संजय गांधी निराधार योजनेचा निधी वितरित करावा. यामुळे अनेक निराधार कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि हे केल्यास निराधारांचा आशीर्वाद तुमच्यासोबत नक्की राहील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट वेळेवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.